ठीक. नमस्कार मंडळी, कोरेगावचं हिंद केसरी मैदानात आज आपण आलो आहे. मित्रांनो, वातावरण पाहू शकता, ढगाळ वातावरण आहे. काल पाऊस पडून गेलेला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, चांगलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, पाळण्याला लायक रान आहे आणि सगळे जे बैलगाडी शौकीन आहेत त्यांच्या दुवेनं मैदान पाऊस पडणार नाही अशी आपण प्रार्थना करू. मैदान आत्ता तर ओके पाळण्यागत आहे. बघूया मैदानात कसं काय, कोण कोण आले, पैरे कोणाचे आहेत ते त्यांच्या तोंडूनच ऐकूया. चला याबरोबर. कुठला बैल आहे हा? 40 होय. नाव काय? महाकाल. मग पायरा कोणाबरोबर आहे? कोडीचा सिकंदर. कोडीचा सिकंदर. ओके, ठीक आहे, शुभेच्छा. मित्रांनो, राजा आहे नावांचा. पायरा कोणाबरोबर आहे? लकी बरोबर आहे. म्हणजे जी विसापूरला 1 नंबर केली तीच जोडी. चालेल मित्रांनो, मोठ्या मैदानाचा मानकरी ज्या बैलाला मांडलं जातं, रायफल. सचिन चव्हाण यांचा रायफल. पायरा कोणाबरोबर आहे? पक्ष 78. म्हणजे आज नंबर 81 आणि 78. आणि सिकंदर चांगला पायर आहे. ठीक आहे, तुम्हाला ऑल द बेस्ट. कोणावर पायर आहे? सरपंच कळंबीचा. जुनी गाडी आणते. होय, चांगलं आहे. वातावरण कसं आहे? चांगलं वातावरण. ऊन कमी पडलं जरा बरं वाटते ना. बैलांनाही काय वाटत नाही. बैलांना असतं की आम्ही बैलच काढत नव्हतो बाहेर उन्हामुळे. हा, ते कसं आहे, बैलांनाही बरं आहे असं वातावरण. बरं आहे. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. सुंदर कोणावर आहे? सुंदर संभाजीनगर. अर्जुन आणि सुंदर चांगली, म्हणजे खानशीला खानशी चांगला पेअर आहे, चांगली पळत. सुंदर आणि अर्जुन संभाजीनगरचा. अजून कॉकटेल आलेलं आहे. कॉकटेलसुद्धा आलेलं आहे. या इकडून दाखवतो कोणाबरोबर आहे कॉकटेल. नमस्कार. काय म्हणताय? म्हटलं आज राजकीयवाले इकडे येतात का नाही? नाही, सगळं असतं आपलं. कोणावर आहे कॉकटेल? कळंबीचा शंभू बरोबर आहे कॉकटेल. नमस्कार. बैलाचं नाव सांगा. नकऱ्या चौऱ्याहत्तर माळीजेवाडी. पायरा कोणावर आहे? स्वस्तिक बरोबर आहे. आम्ही त्या बैलात आदत वयात असताना घेतले ते बाईट वगैरे. स्वस्तिक का? किती वाजता आलाय? चांगला पैर आहे. स्वस्तिक पाऱ्यावर आहे. हा, भाज्या रेहमतपूर बाजा सरजागत दिसते ना. आणि पायरा पहिला गंगोतीचा चंद्रा. मित्रांनो, तेज आत्ता अलीकडच्या भरपूर मैदानात चर्चेत आलेला बैल आहे. तेजा आणि महाराष्ट्राला माहीत झालाय पायरा, पण तुमच्या तोंडून सांगावं. तेजा आणि निंबाळकर सरांचा सर्जा आणि तेजा पाळणार आहे. म्हणजे इथला इतिहास मोठा आहे का नाही? उदयदादांचा म्हणजे मोठा इतिहास आहे राहिलेला आहे कोरेगावसाठी. तर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो. तेजा आणि सर्जा पाळणार आहे. बादल पाळणार आहे का? बर, नाही मला तिथंच पायऱ्यात सांगितलं. कुठला आहे नक्की हा बादल? मुंबईमधील अंबरनाथ तालुक्यातील पाले गावातील आर्या संदीप देसाई यांच्या बिनजोडमध्ये सतत गुलाला ते. होय, इकडं घाटाव पहिल्यांदा पळवणार नाही. घाटावर आता त्याची 4थी वेळ आहे. पहिल्यांदा आलेलं तेव्हा पळशी मैदानाला 4था नंबर आलेला आणि मागच्या वेळेस आलेला तेव्हा गट सेमी काढलेला. सुंदर आणि माहीत झालाय पायरा, तरी सांगावं, तुमच्या तोंडूनच सांगावं. पायरा काय अजून काय फिक्स नाही. सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालाय, तुम्ही सांगा तुमच्या तोंडून. माहीत बकासूर बरोबर आहे. सुंदर आणि मागच्या मैदानात 1 नंबरची मानकरी होती ना. म्हणजे निमसोडला. म्हणजे गुलाल घेऊन तुम्ही येत आहे. चालेल. आणि हे मैदान लकी आहे तुम्हाला. हॅट्रिक आहे ना? चालेल, शुभेच्छा तुम्हाला. आदतमध्ये हॅट्रिक आहे, ओपनमध्ये चांगली कामगिरी करेल मित्रांनो. सुंदर आणि पाळणार आहे बकासूर. मित्रांनो, अल्पावधीत ज्या बैलानं इथं चांगलं प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्या पळाच्या जोरावर, शंकरपटमध्ये मोठं नाव आहे, लक्षा 40. आज कोणावर पळणार आहे? शंकर बरोबर पळणार आहे. चांगला पैर आहे. ऑल द बेस्ट मित्रांनो. लक्षा 40.
महाराष्ट्राचा आता आवडता बैल आणि ह्या मैदानासाठी हॅट्रिक हिंद केसरीची हॅट्रिक करण्यासाठी आलेला आहे सुंदर. गेल्या वर्षी 1 नंबर, नंतर 2 नंबर आणि आता पुन्हा सज्ज. फार कमी बैल आहेत की हिंद केसरी मैदानात असं एवढं पळून आपला परफॉर्मन्स ठेवते. पायरा कोणाबरोबर आहे? घरणिकीचा राजा. बरं, घरणिकीचा राजा का खानशीची का नाही? कोण पळणार उजवीनं? सुंदर उजवीनं पळणार आहे. अरे बापरे, ही नवीन धक्का आहे मित्रांनो. तर सुंदर आणि घरणिकीचा राजा पळणार आहे आणि बैल चांगला पाऱ्यात आहे आज. कळतंय त्याला हॅट्रिक करायची. मित्रांनो, कनेरखेडचा माणिक आहे आणि राज आहे. पृथ्वीराज खुटवळ आणि जोळकवाडीचे जे आहेत पूर्ण टीम, त्यांचा राजा आणि माणिक पळणार आहे. नमस्कार नमस्कार. कोण कोण आणलेत? तुमचाच जमाना इकडं संभाजीनगर काय आणि हां इकडं काय. नमस्कार ड्रायव्हर, कधी आला? होय. किती आणलेत बैल? 2 आणले. लखनला काय झालेलं? लखन निमोनिया झालंय. कधी झालेला? 2-4 दिवस झाले. मित्रांनो, ओम्या आणि कोण पळणार? आणि कृष्णा. घरचीच गाडी आहे? नाही, हा शंकर आणि यांचा आहे. बरं. कृष्णा म्हणजे प्रवीण दिसवडे. प्रवीण दिसवडकर यांचा पळणार आहे कृष्णा आणि ओम्या. मित्रांनो, इथंच बावऱ्या बांधलाय. यवतमाळचं लक्ष आहे. यवतमाळला तुम्ही बी गेला? बरं ठीक आहे. शुभेच्छा. कधी आला? आत्ता चालू होय. कसं आहे वातावरण? वातावरण एकदम थंड आहे. मस्त चांगला आहे उलट बैलांना. क्लायमेट चांगलं जर ऊन बिन पडलं हा, मग जरा तापणार आहे. नाही पण बैलांसाठी चांगलंच आहे ना वातावरण. वातावरण आता चांगलं आहे. पण जर ह्यात उन्हात चटका पडला आणि ध खाली बारकी चालणार नाही. हो, ह्या फाटीवरचं वैशिष्ट्य आहे की इथं कॅन्सल कुठलं निसर्गामुळे नाही कॅन्सल होत. रात्री मी सांगतोय का घाटाईवर पाऊस पुष्कळ गावात जास्त, हा. इथनं मोहर जास्त हिथंच नव्हता. हा, इथं जरा कमी पोरांच्या पाऊस. सातारला एक खोंड सोडायची गेली, मी फोन केला. हा, पोरेगावातच फक्त म्हणली पाऊस नाही. नाही, हाय. जागेपासून पाऊस चालू. सगळ्या म्हणजे बैलगाडी शौकीनांची प्रेरणा आहे आणि त्यांची दुआ त्यामुळे होणार. मग तुरचं माहिती आहे नियोजन सगळ्यांना. मग तेच की म्हणून तर हा, 2 काय पेर ते केले. कैलास पाटील झरी मथुर आणि पाखऱ्या. पाखऱ्या घातला, मोठ्या बैलावर पळाला. त्यांच्या तिकडे आता कॉल चांगला आहे. शुभेच्छा. मोठ्या बैलावर म्हणजे मथुर बरोबर पळालं की चर्चेत येतो बैल. आला आता. हा, ठीक आहे मित्रांनो, बघू शकता महाराष्ट्राचं ज्या बैलाची प्रचंड क्रेज आहे. राहुलभाई पाटील यांचा मथुर 1001 आणि पळणार आहे पाखऱ्या. करपोस बकासूर डॉन लिहिले. आज कोणाबरोबर आहे सगळ्यांना माहिती आहे. मुरुमचा सुंदर गेल्या वर्षीचा मानकरी आहे, हिंद केसरीचा मानकरी बकासूर निघालाय, त्यामुळं सगळ्यांना आकर्षण असतं. नमस्कार. आहे का ओळख? आम्ही कसं विसरू तुम्हाला. बाकी बरं. बरोबर. पायरा कोणाबरोबर आहे? आज स्वामी बरोबर आहे. स्वामी सरेगावचा. सरेगाव. होय. 10 ब्रँड चालवताय तुम्ही. हां होय. बिनजोडला पळतोय बैल. चालेल. शुभेच्छा तुम्हाला. कधी निघालेला? सकाळी 4 वाजता निघाले. 4 वाजता ना? चांगलं वातावरण आहे इथं. चांगलं मस्त. चालेल. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. पाखऱ्या मुलाखत घेतलेली आपण ह्या बैलाची बसून. आणि दत्ता पाटील कसं काय मगाशी बोललात मथुर बरोबर पळणार आहे एकदम. झालं की चांगल्या बैलात. पायरा कोणी केला? पहिला आपण सरांसंग पळणार होतो. हा, मथुरला पायरा नसल्यामुळं हा, सरांनी तो पायरा आम्हाला करून दिला. ठीक आहे. मित्रांनो, पाखरे आणि पळणार आहे मथुर. हा, बैलाचं नाव गुरु. कुठला आहे हा? गुरु आपला मित्राचा हा. आहे शेगाव. आणि आपल्याकडेच बैल आता फिक्स आहे. पायरा कोणावर आहे? त्याचा पायरा मांगडेता, त्याचा वजीर बरोबर आहे. बरोबर. चांगला पायरा. तुम्ही म्हणून पायरा नाही भेटत. चांगला. नाही आहे. हा परमेश्वराची कृपा. हा. त्याच्यामुळं आपल्याला हे लोक कधी टाळीत नाहीत. आणि बैल म्हणजे
प्रथमदर्शी नाही वाटत पळणार. त्याचा अवतारा का बघितलं की कुणीच म्हणत नाही की हा. तो पळल हा. किंवा त्याच्याकडे बघून काही चांगला आहे पण चर्चेत आला अल्पावधीत. अल्पावधीत 3 मैदान आता 2 मैदान एक नंबर केला आणि 1 मैदान सासवडला 5 केला. 3 मैदान जसा तिकडून बैल आला ना तसं 3ही मैदान बैल फायनल जाईल. ठीक आहे ऑल द बेस्ट तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद शुभेच्छा. लक्ष आज पाळणार आहे शेवाळ्याबांचा बावरे बरोबर. बरोबर आहे ना पायरा. ठीक आहे. तर कोरेगाव मैदानातील प्रमुख हे पैरे आहेत. काय बैल सापडत नाहीत, खूप लांब बांधलेत, पण जे आपल्या आवाक्यात आहेत त्यांना आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. काही बैलगाडी मालकांना पैरा सांगायचा नसतो, तो वैयक्तिक भाग आहे प्रत्येकाचा. ज्यांनी सांगितलं ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. तर कोरेगावचं मैदान नेहमीच अटीटटीच होतं. हिंद केसरी मान आहे ह्या मैदानाला. तर बघूया ह्या वर्षी कोण होतं हिंद केसरी कोरेगाव मैदानाचं मानकरी. मला सांगा नक्की कोण होईल. धन्यवाद.